नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आवाज येत नसेल तर कमेंट करा. बाहेर शेतात असल्यामुळं थोडासा वाऱ्यामुळे आवाज कमी येत असेल तर आवाज जर कमी असेल तर कमेंट करून प्लीज सांगा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपलं सगळ्यांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर स्वागत आहे. आपण नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकत शिकत इतरही संस्कृत श्लोकांचा विचार करत आहोत आणि शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 17 आणि 18 हे 2 श्लोक घेणार आहोत. आपण 16पर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये दिले आणि 17 आणि 18 हे 2 श्लोक आपण तिसऱ्या अध्यायाचे श्रीमद भगवद्गीतेच्या आज घेणार आहोत. आणि व्हिडिओ जर मोठा होत नसला तर आपली लाईव्हमध्ये माहिती देण्याची अधुरी राहिली होती आपली होळीच्या दिवशी लाईव्ह घ्यायची होती, पण काही कारणास्तव जमलं नाही. उशिरा लाईव्ह घेतली, पण ती पण म्हणजे अर्धवटच घेतल्या गेली. तर आपण ती जी माहिती अर्धवट राहिली होळीची, तर ती आपण ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूया. घेऊया आपण श्रीमद भगवद्गीतेचा 17 आणि 18 हे 2 श्लोक तिसऱ्या अध्यायाचे. सुरू करूया. 17वा श्लोक घेते मी. यस्वात्म रतिरेवस्या यस्त्वात्म रतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानव यस्त्वात्म रतिरेवस्या, कारण स आणि तो दोन्हीचा पण उच्चार झाला पाहिजे. यस्त्वात्म रतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः. यस्त्वात्म रतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानव. यस्त्वात्म रतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानव. थोडीशी बोबडी वळते ह्या श्लोकाला, कारण थोडंसं अवघड वाटतं, त्याच्यामुळं डबल टिबल बऱ्याच वेळेस आपण ते घेतलं. अजून एकदा घेते. यस्त्वात्म रतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. यस्त्वात्मरतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. यस्त्वात्मरतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते. मला वाटतं आपण खूप वेळेस घेतला आता आपल्याला जमायला काही हरकत नाही. नैव तस्य, खालचा श्लोक घेऊ. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. नैव तस्य कृतेनार्थो
नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रया. आपण आता मागचे 2 घेऊ आणि पुढचे 2 आपण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तसंच करतो. मागचे 2 रिपीट करतो आणि पुढचे आता ताजे जे घेतले 2 ते पण आपण त्याच्याबरोबर रिपीट करतो. तर मागचे 2 15 आणि 16 आणि आजचे 2 17 आणि 18 हे 4 श्लोक आपण परत एकदा घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्री भगवान उवाच. 15 पासून घेते मी. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः. हगायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ सजीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. 18पर्यंत आपण तिसऱ्या अध्यायाची कंप्लीट केली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये 19 आणि 20 हे 2 श्लोक आपण घेणार आहोत. तर आपली जी होलिका उत्सवाची जी अधुरी लाईव्ह राहिली होती, अर्धवट राहिली होती लाईव्ह, तर त्याचं आपण थोडक्यात 1-2-3 मिनटात बघूया. 2 मिनटात की आपण बघितलं त्याच्यामध्ये त्या लाईव्हमध्ये की होळी सण का साजरा करतो आपण, तर एक होलिकेची आठवण म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळी सणामध्ये आपल्याला आपल्या दुर्गुणांना टाकायचं आहे आणि सद्गुण आपले उभरवून आणायचे आहेत. सद्गुण आपले हे समोर आणायचे आहेत आणि दुर्गुण जे आहेत ते आपल्याला त्या होळीत जाळून टाकायचे आहे. हे पण एक कारण आहे होळीचं. तर ती होलिका जी असते ती हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि हिरण्यकश्यपूच्याच राज्यामध्ये हा प्रल्हाद नावाचा भक्त देवाचा राहत होता आणि तो बाकीचे हिरण्यकश्यपू वगैरे हे राक्षसी वृत्तीचे होते आणि प्रल्हाद हा दैवी वृत्तीचा होता. त्याच्यामुळं तो देवाचं भजन सारखं करत होता आणि देवच त्याच्या तोंडामध्ये होता. तर ते हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं. हिरण्यकश्यपूने त्याच्यासाठी नाना प्रकार केले, त्याच्यासाठी उपाय केले की असं केल्याने तरी हा देवाचं नाव सोडेल आणि आपलं राक्षस राजाचं नाव घेईल. पण प्रल्हादाला काही फरक पडला नाही आणि तो खरा भक्त देवाचा असल्यामुळं देवाने त्याला प्रत्येक संकटातून वाचवलं. हिरण्यकश्यपूने खूप संकटांमध्ये टाकलं त्याला, पण देवाने त्याला प्रत्येक संकटातून वाचवलं. तो सारखा नारायण नारायण करत होता. तर देवाने त्याला सारखं म्हणजे आपल्याला पण त्याच्यातून एक शिक्षण मिळतं की जर देवाच्या जवळ आपण असलो, म्हणजे देवाचं नाव जर आपण घेत असलो, देवाचं नामस्मरण जर आपण करत असलो, तर आपल्यालासुद्धा कितीही मोठे संकट असले तर देव आपल्याला त्याच्यातून सोडवतो. आणि माझे खूप तसे अनुभव आहेत, पण अनुभव मी इथं सांगणार नाहीत. पण जे खरं रिअल आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करते की खरोखर जर देवाची भक्ती जर केली, कोणत्याही देवाची करा तुम्ही, तुमच्या जे तुमचं दैवत आहे, जे तुम्ही मनापासून ज्याला देवाला मानता त्या देवाची तुम्ही जर भक्ती करण्यात चुकला तर तुमच्यावर संकट येणार. आणि भक्ती जर पुरेपूर प्रमाणात भक्ती जर केली तर मात्र देव तिथं आपल्या साक्षीला आपल्या संकटातून सोडवायला उभा राहतो. तर तसं या प्रल्हादाला भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूंचा अवतार, तर त्यांनी सगळ्या संकटातून त्याला सोडवलं. हिरण्यकश्यपूने बरेच प्रयत्न केले की त्याला कड्यावरून लोटून द्यायचं, त्याला उकळत्या तेलात टाकलं, पण तरी तो नारायण नारायण करायचा सुटला नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून त्याची होलिका नावाची बहीण होती हिरण्यकश्यपूची. तर हिरण्यकश्यपूची जी बहीण होती होलिका नावाची, तर तिला वरदान होतं की ती
तिला अग्नी जाळू शकत नव्हता. आणि मग याने ठरवलं की प्रल्हादाला होलिकाच्या मांडीवर ठेवून चिता पेटवायची आणि होलिका बरोबर बाहेर येईल, कारण तिला वरदान असल्यामुळं, आणि हा प्रल्हाद जळून भस्मसात होईल. असं म्हणून त्याने त्या होलिकेच्या मांडीवर त्याला बसवलं होतं, त्या प्रल्हादाला, आणि चिता पेटवली होती. पण सद्गुणांचा तिथं विजय झाला आणि दुर्गुणांचा नाश झाला. की जी होलिका होती ती आसुरी वृत्तीची तर होतीच होती, पण ती सद्गुणाच्या माणसाला जाळायला निघाली होती. म्हणून तिथं होलिकेचा मृत्यू झाला आणि ती होलिका जळून गेली आणि प्रल्हाद तसाच्या तसा बाहेर आला. म्हणून ती आपण होलिकेचा पूजन करतो, म्हणजे अग्नीचं पूजन करतो, की त्या अग्नीने सद्गुणांना न्याय दिला, म्हणून आपण त्या अग्नीचं पूजन करतो. असं ते होलिका उत्सवाचं आपण समजा जे महत्त्व आपल्याला माहिती आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरं एक म्हणजे होळीमध्ये जे सद्गुण आहेत, आपण म्हणतो आपले जुनी लोक म्हणत होते की आता दिवस मोठा होईल, रात्र लहान होईल, आता उन्हाळा थंडी होळीमध्ये जळून जाईल, खूप थंडी जर असली तर आता ही होळीमध्ये सगळी जळून जाते आणि मग थोडं थोडं ऊन आपल्याला लागायला लागतं तिथून होळीच्या दिवसापासून. तर ते पण तितकंच खरं आहे. जे जुने लोक म्हणत होते ते पण तितकंच खरं आहे. तर आपल्याला ते तर घ्यायचंच समजून, पण होलिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होलिकेमध्ये दुर्गुणांचा नाश आणि सद्गुणांचा विजय हे आपल्याला बघायचं आहे आणि हे आपल्याला अनुसरण त्याचं करायचं आहे. तर अशा प्रकारे ते होलिका उत्सव अशासाठी साजरा केला जातो. नंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते. तर ती धुळवड पण आपण रंगांचा उत्सव म्हणून ती पण साजरी करतो. ती पण आपल्याला श्रीकृष्णांनीच दिलेली आहे धुळवड म्हणून. तर ती श्रीकृष्णाच्या काळातच ती धुळवड जे धुराडा म्हणतो आपण, तर तो धुराडा जो आहे तो श्रीकृष्णाच्याच काळात निर्माण झालेला आहे आणि तिथूनच तो चालत आलेला आहे. जशी प्रत्येक सणाची आपल्याला जर थोडी थोडी माहिती असली तर सण साजरे करायला आपल्याला खूप म्हणजे विशेष आनंद होतो आणि विशेष आनंदाने आपण ते सण साजरे करतो. अशा प्रकारे आपण होळीची माहिती घेतली आणि गीतेचा अध्यायाचे आपण श्लोक पण 2 घेतले आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.